ओम श्री गणेशाय नमः। गीता ध्यान। ओम पार्थाय प्रतिबोधितां भगवता नारायणेन स्वयं व्यासेन ग्रथितां पुराणमुनिना मध्ये महाभारतम् अद्वैतामृतवर्षिणीं भगवतीम् अष्टादशाध्यायिनीम् अम्ब त्वाम् अनुसन्दधामि भगवद्गीते भवद्वेषिणीम्। नमोस्तुते व्यास विशालबुद्धे पुल्लारविन्दायतपत्रनेत्र येन त्वया भारततैलपूर्णः प्रज्वालितो ज्ञानमयः प्रदीपः। प्रपन्नपारिजाताय तोत्रवेत्रैकपाणये ज्ञानमुद्राय कृष्णाय गीतामृतदुहे नमः। सर्वोपनिषदो गावो दोग्धा गोपालनन्दनः पार्थो वत्सः सुधीर्भोक्ता दुग्धं गीतामृतं महत्। वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुं। भीष्मद्रोणतटा जयद्रथजला गान्धारनीलोपला शल्यग्राहवती कृपेण वहनी कर्णेन वेलाकुला। अश्वत्थामविकर्णघोरमकरा दुर्योधनावर्तिनी सोत्तीर्णा खलु पाण्डवैरणनदी कैवर्तकः केशवः। पाराशर्यवचः सरोजममलं गीतार्थगन्धोत्कटं नानाख्यानककेसरं हरिकथासम्बोधना बोधितं। लोको सज्जनषट्पदैरहरः पेपीयमानं मुदा भूयात् भारतपङ्कजं कलिमलप्रध्वंसिनः श्रेयसे। मूकं करोति वाचालं पङ्गुं लङ्घयते गिरिं यत्कृपातमहं वन्दे परमानन्दमाधवं। यं ब्रह्मा वरुणेन्द्ररुद्रमरुतः स्तुवन्ति दिव्यैः स्तवैः वेदैः साङ्गपदक्रमोपनिषदैः गायन्ति यं सामगाः। ध्यानावस्थिततद्गतेन मनसा पश्यन्ति यं योगिनो यस्यान्तं न विदुः सुरासुरगणा देवाय तस्मै नमः इति ध्यानम्। ॐ नमो भगवते वासुदेवाय। ओम श्री कृष्णाय नमः। अपेक्षा गीत सांगची योग्यता म्हाका आसा अशी हांव म्हणना। म्हगेलें ज्ञान गीतेचो अर्थ बरोवच्याक तर खंय पावना। व्हड संत लोकान विंगड विंगड भाशेंत गीतेचें भाशांतर केल्लें हांवें वाचल्या। तशी वाचतना ताजें चिंतन मातृभाशेंत म्हळ्यार कोंकणींत करचें म्हाका स्वाभावीक जाल्लें। अशी मेगेल म्हाका सांगून घेवची गीता बरयल्यार कशी म्हणलो विचार मेगेल ह्या प्रयासाक कारण म्हणत। हाजे फुडें कोंकणीत कोणे तरी गीतेचो अन्वयार्थ बरयला की ना तें म्हाका गोतना। जाल्यार कोणे जावं बरयला आसल्यार तो निसंदेह हाजे पेक्षा बरें करून बरयला आसता आनी कोणे बरयला ना म्हूण जाल्यार अजून लायक करून बरोवची स्फूर्ती कोणाक तरी येवं अशी अपेक्षा करता। परिचय। आमगेल्या धर्मग्रंथांत दोन प्रमुख विभाग आसात, श्रुती आनी स्मृती। वेद उपनिषद वगैरे श्रुती म्हणून घेतात। पुराण रामायण महाभारत वगैरेक स्मृती अशी म्हणतात। श्रुतीत कर्मकांड आणि ज्ञानकांड अशी दोन भाग। कर्मकांडात वेदसंहिता आणि ब्राह्मणे हे ग्रंथ येतात आणि ज्ञानकांडात उपनिषद। कर्मकांडापेक्षा ज्ञानकांड श्रेष्ठ अशी मानतात। ताजे खातीर उपनिषदांक प्राधान्य श्रुती अशी म्हणतात आणि तांकां वेदांत अशी बी म्हणतात। प्रमुख उपनिषद 12 आसात। ऋषीजनांनी सर्व उपनिषदांचो अभ्यास करून ताजी मूल तत्व एकत्र केल्या। त्या ग्रंथाक ब्रह्मसूत्र अशी म्हणतात। श्रीमद भगवद्गीता हो ग्रंथ महाभारताच्या भीष्म पर्वात समावेश केल्लो आसा। त्या दृष्टीन पळयल्यार गीता एक स्मृती म्हणत जाल्यार तातूंत बरयिल्लें तत्व उपनिषदाचो सार आशिल्ल्यान ताका
उपनिषद आणि ब्रह्मसूत्रांतलोच मान दिला. ह्या 3 ग्रंथांक म्हळ्यार गीता, ब्रह्मसूत्र आणि उपनिषद हांका प्रस्थानत्रय म्हळ्यार मोक्ष साधनेचे 3 ग्रंथ अशी बी म्हणतात. गीतेची रचना केल्ली महामुनी वेदव्यासान. गीतेत वट्टू 700 श्लोक आसात. गीतेतुले प्रमुख पात्र 4. एक जोडी धृतराष्ट्र आणि संजय आणि दुसरी जोडी श्रीकृष्ण आणि अर्जुन. श्रीकृष्णान अर्जुनाक गीतोपदेश दिल्लो युद्धभूमी जावन आशिल्ल्या कुरुक्षेत्रात. तेन्ना हे जीवन एक युद्ध आणि जग एक युद्धभूमी अशी संकेत घेवेत. हांगा काम, क्रोध, मद, मत्सर, अहंकार वगैरे शत्रू. व्यासमुनीन दिल्ल्या वराच्या प्रभावान हो गीतेतुलो श्रीकृष्णार्जुन संवाद हस्तिनापुरात बशिल्ल्या संजयाक दिसता आणि आयकता. ताणे पळयिल्ले आणि आयकल्ले तो तागेल मुखार बशिल्ल्या कुर्ड राजाक म्हळ्यार धृतराष्ट्राक सांगता. अर्थात गीता संजयाकडच्यान सांगयल्या अशी म्हणत. संकोपम जयती इति संजय म्हळ्यार काम क्रोध जिकिलो तो संजय. तसल्याकची गीत सांगची अर्हता आसता अशी ताचे तात्पर्य म्हणत. त्याच प्रमाणे गीता कुर्ड्याक सांगिल आशिल्ल्यान गीतेचे ज्ञान बहिरंगात पळोवचे न्हय तर अंतरंगान जाणचे अशी ताची तथ्य काडत. गीतेत अर्जुन एक शिष्य आणि श्रीकृष्ण जगद्गुरु. गीता एक योगशास्त्र. एक अर्थान योग म्हळ्यार 2 पदार्थांक जोडचे अशी जाता. तर हे 2 पदार्थ खंयचे? जीवात्मा आणि परमात्मा. गीते भितर 18 अध्याय असल्यार भी त्या सगळ्या अध्यायाची गुरी एक मात्र. जीवात्माले परमात्मा वट्टू मिलन. ती साधना मागीर सांख्य योगांकी, कर्मयोगांकी, भक्ती योगांकी आणि खंयच्या विंगड योगांकी सगळ्या योगाच्या संमिश्रणांकी ताका महत्व ना. हे सगळे 18 अध्याय अर्जुनाक युद्ध करच्याक प्रवृत्त करका म्हणून मात्र सांगिल नाही. अर्जुनाक दिल्लो प्रमुख उपदेश म्हळ्यार तुगेल मुखार युद्धाक तयार राबिल्याची तुगेल शत्रू म्हणून लेखनाका. तर तुगेल भितर आशिल्ल्या काम, क्रोध, लोभ, अहंकार वगैरे ह्या शत्रूंक तुवें सुरवेक मारका आणि ज्ञान, कर्म, भक्ती इत्यादी योगान युक्त जावन परमपद मेळोवका. ह्या दुष्ट कौरवां वट्टू युद्ध करचे तुगेले कर्तव्य कर्म जाल्यार ते फलेच्छा, स्वार्थ आणि अहंकार सोडून परमात्माल्या प्रित्यर्थ करका. तेन्ना ताजो परिणाम कशीय जाल्यार बी पाप लागना. अशी मूलभूत सिद्धांत मनात दवरून गीतेचे अध्ययन आरंभ केल्यार तातूंत सांगिल्ले तत्वज्ञान अर्थ करून घेवच्याक सुलभ जातले अशी म्हाका दिसता.